हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्यवसाय म्हणजे घरी बसून आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि आज आपण बघणार की कमीत कमी भांडवलातून व्यवसाय कसा चालू करायचा आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि काय होतं ना, थोडंसं जरी भांडवल असलं ना, आपण लयत लय 10,000पासून पण आपण साड्यांचा व्यवसाय बिझनेस चालू करू शकतो. आणि त्याला काही जास्त जागा वगैरे लागत नाही. मी 10,000चा म्हणजे साड्या आणलेल्या त्या मी घरात ठेवलेल्या आणून एका अशा रचून. त्याला काउंटर नव्हतं किंवा असे कपाट वगैरे काय नव्हतं तसं. पण तसंच ठेवून त्याच्यानंतर जसं जसं गिऱ्हाईक वाढेल जसं सगळ्यांना माहीत होतं. एका लेडीजला जरी सांगितलं ना आपण की आम्ही साड्या आणल्या, ती अख्ख्या आसपास म्हणजे सगळीकडे सांगते की बाबा अशा अशा ठिकाणी साड्या आहेत. फक्त क्वालिटी चांगली ठेवायची की जेणेकरून एखाद्या माणसाने साडी नेली तर परत तो आपल्यातच आला पाहिजे असं. तर माझ्या साडीची क्वालिटी एकदम छान असते. माझं गिऱ्हाईक दुसरीकडे कुठंच जात नाही. जर दुकान जर बंद असेल वगैरे काय असेल तरच. नाहीतर थोडंसं कमी इकडं तिकडं कमी जास्त करून ते सेल करून टाकायचं. आणि काय होतं ना, 10,000पासून जरी आपण जर समजा 10,000 रुपये गुंतवायचे ठरवले तर कारण म्हणजे कमी भांडवलातून जर चालू करायचा म्हटला तर आपण थोडक्यात जरी समजा यायचं जायचं भाडं धरलं, 1,000-1,500 रुपये धरलं, म्हणजे जिथून माल आणायचा आहे तिथून माल आणून किंवा आपण आत्ता एस टीला आपल्या अर्धं तिकीट आहे किंवा म्हणजे अर्धं तिकीट आहे आपले म्हणजे एस टीला. तर आपण तिथं जाऊन एस टीने जाऊन, कारण मी 2दा-3दा तसंच केलं आहे. एस टीने केली आहे. किती जास्त नाही पैसे लागत, 75-80 रुपये लागतात फक्त. मग तिथं जाऊन परत माल घेऊन ट्रान्सपोर्टला टाकून मी 200-250 रुपये ट्रान्सपोर्टचं होतं तर. आणि असं करून लयत लय 500 रुपये सगळा खर्च येतो यायचा जायचा. जर खाणं पिणं झालं तर तिथं, तर नाश्ता वगैरे काय झाला तर 500 रुपयात आपण माल आणू शकतो घरी. आणि जरी गाडी करून जायचं म्हटलं तर 2,000-2,500 रुपये गाडीला खूप जास्त भाडं आहे. तर मी जास्तीत जास्त करून टू व्हीलरवरती जाते. 300-350 रुपयाचं जर पेट्रोल टाकलं आणि खाणं पिणं धरलं तर लयत लय 500-600 रुपये जातात वाट खर्चला त्याच्या. आणि त्याच्यात नंतर जर ट्रान्सपोर्टला जर जास्त माल असला तर वरती 400-500 रुपये ते काय तर 1,000 रुपयात आपण जाऊन येऊन करू शकतो. जर गाडी म्हटली तर 2,500 रुपये किंवा 3,000च्या वर गाडी असते, म्हणजे भाडं आहे गाडीचं. तर आपण तिथं बचत करू शकतो. आणि त्यानंतर 10,000मध्ये भरपूर माल येईल. असं काय नाही की थोडाच माल येईल. फक्त थोडं थोडं पहिल्यांदा आणताना प्रत्येक व्हरायटीमध्ये थोडं थोडं वेगवेगळं जर आणायचं. जर तुम्ही समजा लेडीज गारमेंटमध्ये पण चांगला पैसा म्हणजे मिळतो. जर आपण डेली यूजच्या साड्या आणल्या तर भरपूर साड्या, त्या 10,000त भरपूर साड्या येतात. तर थोडेसे ब्लाऊज पीस, अस्तर, लेडीज गारमेंट आणायचं, त्यात पण खूप जास्त म्हणजे मार्जिन आहे. आणि डेली यूजच्या साड्या पण मस्त म्हणजे थोड्याशा थोड्याशा चांगल्या पण लय पण खराब नाही आणायच्या. मध्यम क्वालिटीच्या आणल्या तरी चालतात. पण काय ना, एक वेळा असं वाटतं की 2 रुपये जास्त जावं पण आपल्याला क्वालिटी चांगली घ्यावं, असं म्हणजे गिऱ्हाईकाचं हे असतं. तर त्यासाठी काय करायचं, लयत लय 10,000तले 500 रुपये जरी गेले वाट खर्चीला ह्याला त्याला तर 9,500च्या भरपूर साड्या आहेत. आता ब्लाऊज पीस, अस्तर, म्हणजे साड्याची रिलेटेड फॉल हे जरी आणून ठेवला किंवा त्याच्याबरोबर साड्याच्या काय म्हणतात त्याला व्यवसायाबरोबर जर एखादी शिलाई मशीन जर घेतली ना तर तो खूप छान व्यवसाय होऊन जातो. कारण मला ते शिलाईचं नाही जमत आहे. माझी कंबर म्हणजे दुखते जास्त, म्हणून मी काय शिलाईचं ह्याच्यात जास्त पडत नाही. तर हा एक पर्याय जोडधंदा होऊ शकतो त्याला. आणि काय असं काय कपाटं वगैरे कायची गरज नाही. मी तर खालीच ठेवलेलं माझं. आणि त्यानंतर जर तुमचा सेल वाढला, गिऱ्हाईक वाढलं तुमचं, तर आपण माल पण जास्त आणू शकतो. आणि ज्या अगोदर पहिल्यांदा माल पाहिजे, मालच नाही उगाच दुकान टाकलं आहे काय आणि काय होतं, माल आपण भरतो तर काय करतात, डायरेक्ट दुकान घेतात, शेड घेतात, बांधतात. भरपूर म्हणजे अख्ख्या दुकानात त्यांच्या माल असतं पण गिऱ्हाईकच नसतं. काही दिवसांनी ते दुकान बंद करावं लागतं. तर आपण तसं नाही करायचं. आपण बाहेर जाण्याचा लईच मोठा घास घ्यायचा नाही घेताना. पहिल्यांदा थोडं चालू करायचं. आपल्याला गिऱ्हाईकच नाही तर आपण दुकान टाकून काय करणार आहे ना. मग तसं हे करायचं. आधी माल आणायचा, खपतोय का बघायचा, नाही आणि खपतो तो माल. असं काय साडी अशी काय खराब बिराब होत नाही तो. आणि जास्त दिवस लागले कारण पाहुणा रावळा असतो.
आणि माझं दुकान मी तुम्हाला सांगते, माझं खूप आतमध्ये आहे. असं काय नाही की चौकात आहे, बाहेर आहे, डांबरीला आहे, काय तसं काय नाही. माझं आज खूप म्हणजे सॉरी, माझं दुकान खूप आतमध्ये आहे आणि माझ्याकडं गिऱ्हाईक माझं लांब लांबून येतं. समजा आता माझ्यापासून पंधरा 6 किलोमीटर आहे, तसं पंधराचं गिऱ्हाईक माझ्याकडं असतं. कारण ओळख आहे ना, ओळखीवर. आणि आता मी बरेच 2021पासून 21च्या आधीपासून मी व्यवसायात आहे ह्या. आणि बचत गटांची पण कामं मी 2021ला माझं काम झालं होतं बचत गटाच्या ह्याच्यात. तर त्यामुळे ना जास्त 15 जण होतं, म्हणजे आसपासची जी गावं आहेत त्यातमध्ये भरपूर ओळखी आमच्या गावात ओळखी आहेत. आणि येणारे माणसं पण फोन करून येतात की तुम्ही घरी आहे का नाही. आणि साड्याची क्वालिटी माझी अशी आहे ना, तर खूप छान, म्हणजे त्यांना, म्हणजे काय म्हणतात, गिऱ्हाईकाला पैसे गेलेला पण सुद्धा काय वाटत नाही की बाबा लय महाग लागली. आपण थोडंसं कमी करून द्यायचं, जास्त ओढताना नाही करत बसायचं. थोडंसं कमी करून द्यायचं, कमी जास्त करून म्हणजे हे करून टाकायचं. आपलं भांडवल कसं निघतं आहे ते बघायचं आणि पुढं पुढं आपल्याला फायदा होऊन जातो. एकदा जर कळालं ना की बाबा ह्यांच्या घरी साड्या आहेत, किंवा एखादा जर पाहुणा रावळा कोण आलं, कुणाला साडी नेसवायची झालं, तरी खूप छान आहे. आणि फक्त एखाद्याला फक्त बोर्ड टाकायचा एक दारात की बाबा आमच्या इथं. मी तर बोर्ड पण नाही टाकला अजून, की 2021पासून 3-4 वर्ष झाली मी अजून बोर्ड पण नाही टाकला. आणि मला म्हणजे इथून 6 किलोमीटर अहिल्यानगर आहे. अहिल्यानगरपासून माझ्याकडे गिऱ्हाईक असतं 15 हे, म्हणजे जेवढ्या माझ्या ओळखी आहेत तेवढ्या सगळ्या माझ्याकडे असतात. आणि मला ना डेली यूजची साडीचा माल पुरत नाही, म्हणजे. आणि इथं कसं आपण खेड्यात राहतो त्यामुळं जास्त रानात जाणाऱ्या, आता आमची आई रानात जाते, त्यामुळे एखादी साडी जरी त्यांना काढून दिली तर त्यांच्या पहिल्यातल्या म्हणजे अशा ग्रुपनी बायका कामाला जातात. त्या पहिल्यातल्या बायका मग येतात साड्या बघून त्यांच्या अंगावरच्या की बाबा आम्हाला पण घ्यायच्यात. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मागच्या 2 वेळेस धुवून आणलेला माल मला काहीच राहिला नाही. म्हणजे आता हे एखादा पीस राहिला आहे, पण परत आत्ता जरी माल आणायचा म्हटला तरी मला 30,000चा तरी आणावं लागेल. कारण आता सण नाही, काही नाही, त्यामुळे मी काही आत्ता लगेच माल भरणार नाही. तर जरी म्हणजे मी आत्ता सध्याला तरी पुण्यातनंच माल भरते आहे. आणि मला ना, म्हणजे ते दुकान सोडून मी कुठंच जात नाही. कारण मला त्या दुकानाची ना साडी लेंथला पण, रुंदीला, लांबीला आणि क्वालिटीला खूप छान आहे. आणि साडी एखादी जरी खराब झाली तरी ते घेतात माघारी. त्यामुळं मग काही एवढं काय नाही, माघारी जरी नाही घेतली तरी कमी जास्त करून विकून टाकते मी. आणि म्हणजे कमी जास्त करून घेतात त्या साड्या. आवडली एखादी साडी, कुठं डॅमेज वगैरे असली तरी ती साडी खपते. असं काही अशी राहत नाही की बाबा ती साडी पडूनच राहिली नाही, असं करायचं तसं करायचं, काही होत नाही. तर सगळ्यात सोपा मार्ग आहे हा व्यवसाय करायचा सगळ्यात. आणि आपल्याला जरी व्यवसाय करायचा म्हटला तरी लोन कुठून पण भेटतं. आता मी जे हे केलं आहे ते मी लोन काढलं. लोन म्हणजे गटातलं उचललेलं, परत बँकांचं ह्यांचं ते फिटून जातं. आज नाही उद्या फिटून जातं, तसं काही राहत नाही. पण हा जे व्यवसाय आहे, आपण घरी बसून काहीतरी करू शकतो. आणि महिलांच्या बाबतीत ना आपण सारखं चाळत राहतो, यूट्यूबला सारखं बघायचं. कारण मी बघायची, म्हणजे मी जेव्हा काय नव्हती न करत तेव्हा मी सगळंच अशी बघत राहायची की बाबा कुठं घरी बसून काय मिळतं आहे का, काय मिळतं आहे का. पण मला पण माझं स्वतःचं काहीतरी करायचं होतं. फक्त वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. फक्त म्हणजे असं हार मानायची नाही की बाबा आता घरची नको म्हणतात किंवा नाही नको म्हणतात तर नको करायला. तर काय करायचं, जोपर्यंत ते मानत नाहीत ना तोपर्यंत त्यांच्या मागं लागायचं. त्यांचा मूड बघून बोलायचं त्यांच्याशी की आम्हाला असं असं करायचं आहे, की आपण काय असं काही वेगळं काय करत नाही, आपण आपल्या घरच्यांसाठीच करतो आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ म्हणजे मी सांगितलेलं कळतं आहे का नाही ते मला प्लीज सांगा. उगाच म्हणजे नाही म्हणजे व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर चला, बाय.